नमस्कार, आज आपण विजय स्वामी यांच्या निलजी येथील प्लॉटवर आहे। आता आपण ऊसाच्या कांड्या मोजूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 तर एकूण ऊसाला 47 कांड्या आहेत आणि चांगल्या प्रतीचा ऊस आलेला आहे। चांगलं उत्पन्न भेटेल अशी अपेक्षा आहे। नमस्कार, ऑर्बिट क्रॉप मायक्रोटेकच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले परत एकदा सहर्ष स्वागत। 2024 सालचा ऊस तोडणी हंगाम प्रत्यक्षात सुरू झालेला आहे। अलीकडेच ह्या 10 दिवसात ऊस तोडण्या सुरू झाल्या आणि ह्या ऊस तोडणीच्या सुरू हंगामामध्ये मागील अडसाल लागणीला आपण ज्या ऊसाच्या प्लॉटला पूर्णपणे ऑर्बिट क्रॉप मायक्रोची ट्रीटमेंट दिलेली होती, तर त्या ट्रीटमेंटमधील प्लॉट म्हणजेच निलजी गावामधील मिरज तालुका जिल्हा सांगली येथील निलजी गावामध्ये आज आपण आलेलो आहे। तर या निलजीमध्ये या ऊसाचं उत्पादन, ऑर्बिटने केलेली ट्रीटमेंट, वापरलेली खते, तसेच शेतकऱ्यांनी दिलेली मदत, त्यांनी केलेलं सहकार्य आणि त्यांनी त्यांच्या या पिकामध्ये वापरलेली ऑर्बिटची उत्पादनं आणि त्याचे आलेले बदल आणि प्रत्यक्ष उत्पादन याबद्दल आज माहिती घ्यायला आपण निलजी या गावामध्ये आलेलो आहे। तर आपण राहुल पवार यांच्याकडून जाणून घेऊ की यांनी कशा प्रकारे आणि काय ट्रीटमेंट या ऊसाच्या प्लॉटला दिलेली होती। नमस्कार, मी राहुल पवार, ऑर्बिट क्रॉप मायक्रोट्रेंडमध्ये पीक सल्लागार म्हणून मिरज भागामध्ये काम करतोय। आज आपण मिरजला लागूनच असलेला निलजी या भागामध्ये शेतकरी विजय स्वामी यांच्या प्लॉटवर आलेलो आहे। विजय स्वामी यांनी ऑर्बिटच्या मार्गदर्शनातून, आपल्या सल्ल्यातून ऊसासाठी खतं, औषधं वापरलेली आहेत। ऊस लागणीनंतर त्यांनी आळवणी, फवारणी तसेच खताच्या डोसेसमध्ये ऑर्बिटची बऱ्यापैकी म्हणजे कॅल्सीमास्टर, ॲक्टिव्ह पोटॅश, सी लॅब, न्यूट्रिमिन डी, फ्लोरिश, हायस्पीड, न्यूट्रिमिन या सर्व उत्पादनांचा वापर केला आहे। या मार्गदर्शनातून त्यांना चांगल्या प्रतीचं उत्पादन भेटेल अशी आशा व्यक्त करतो। त्याचबरोबर ऑर्बिटचे खते आणि औषधं विक्रेते शिवप्रसाद कृषी सेवा केंद्र मिरज, शरद इसापुरे साहेब, की जे खरोखर ज्या कंपनीची उत्पादनं चांगली आहेत, ज्या कंपनीच्या उत्पादनांचे रिझल्ट आहेत आणि ज्या कंपनीची उत्पादनं गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि खरोखरच गुणवत्तेला उतरणारे आहेत, अशाच प्रकारची खतं आणि बी बियाणं परिपूर्ण विश्वासानं त्यांच्या दुकानामध्ये ठेवतात आणि हक्कानं ते विकतात। तर तेही आज आपल्यासोबत आहेत शरद इसापुरे। नमस्कार, मी शरद बाळासाहेब इसापुरे, शिवप्रसाद कृषी सेवा केंद्र मिरज। विजय स्वामी हे माझे गेल्या 7-8 वर्षापासून शेतकरी आहेत। त्यांनी आमच्या दुकानातून बरेच मटेरियल चांगल्या प्रकारचं घेऊन गेलेलं आहेत। त्याच्यामध्ये कॅल्सीमास्टर, ॲक्टिव्ह पोटॅश, रिच फॉस्फेट ही खतं त्यांनी बरेच वर्षापासून वापरतात आमच्या दुकानातून आणि स्प्रेमध्ये सी लॅब, फ्लोरिश, न्यूट्रिमिनियल असे स्प्रे पण त्यांनी घेतलेले आहेत। यातून त्यांना त्यांच्या प्लॉटच्या ऊसामध्ये ऊसाच्या कांड्या जवळजवळ 40 ते 45 कांड्या पडलेल्या आहेत आणि उतारा एकरी सरासरी 90 टनाच्या आसपास किंवा त्याच्यावर पिन जाईल अशी अपेक्षा त्यांची आहे। हे त्यांनी बऱ्याच वर्षापासून वापरतात आणि त्यांना रिपोर्ट पिन चांगला मिळतो आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ऑर्बिटवरती आणि शिवप्रसाद कृषी सेवा केंद्र मिरज या दोघांच्यावरती विश्वास ठेवून की या ऊसामध्ये परिपूर्ण 1.5 वर्षापर्यंत ट्रीटमेंट घेतली आणि आज ऊसाचं चांगलं उत्पादन त्यांना मिळते, तर ते शेतकरी विजय स्वामी तेही आपल्याबरोबर आहेत। मी विजय बाबूराव मठपती स्वामी, निलजीमध्ये प्लॉट आपला आणि ऑर्बिटची खतं सगळे मी वापरतो आहे सध्या तरी आणि शरद इसापुरे यांच्या दुकानातून सगळी खते मी वापरतो आहे आत्तापर्यंत तरी सगळे आणि मला आत्ता ॲव्हरेज तरी 90-95ची तर अपेक्षा आत्ता दिसू लागल्या आणि एकरी 90-95 हे ॲव्हरेज पडेल ॲव्हरेज पडले असे अपेक्षा आहे।
म्हणजे खरं तर स्वामी साहेब हां. या वर्षी जर आपण पावसाचा विचार केला हां. तर या 2024 मध्ये 6 ते 7 महिन्यापर्यंत पाऊस सुरू राहिला. मागील 15 दिवसापूर्वीच एक पाऊस पडून गेला. असं म्हटलं जातं की गरजेपेक्षा जास्त पाऊस जर ह्या निलजिमासारख्या काळ्या जमिनींच्या मध्ये की जिथं पाण्याचा निचरा अतिशय कमी होतो की साधारणपणे ह्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये आज हे तुम्हाला जे 90-95 टन उत्पादनाची खात्री आहे. तर हे मागील किंवा काही वर्षापूर्वीपासून तुम्ही शेती करता तर मागील वर्षापेक्षा या वर्षी पाऊस जास्त पडून सुद्धा ऑर्बिटच्या उत्पादनांचा बदल तुम्हाला काय नेमका वाटतोय की उत्पादनामध्ये जास्त उत्पादन वाटतंय का तुम्हाला? हो पडतोय ना. ह्या 65-70 पर्यंत ॲव्हरेज पडायचं. ह्या वेळेला 95-90च्या पुढे आसपास मला ॲव्हरेज पडला. पाऊस जास्त पडून देखील ह्या वेळेला ॲव्हरेज जास्त मला जास्त आहे. तर खरं एक उल्लेखनीय बाब अशी म्हणावी लागेल की ऑर्बिटची उत्पादनं हे कसोटीला उतरणारी गुणवत्तापूर्ण दर्जेदार सुसज्ज प्रयोगशाळा, सुसज्ज रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर की या विभागात ही खतं तयार होतात. म्हणजेच या गतवर्षी ॲव्हरेजली जर पाऊस बघितला तर 167 ते 70% पाऊस पडून सुद्धा 90 ते 95 टनापर्यंत सामान्य शेतकऱ्यांना ऊसाची मजल मारणं खरोखर एक ऑर्बिटसाठी आणि ऑर्बिटच्या टीमसाठी आणि ऑर्बिटचे असणारे अधिकृत डीलर यांच्यासाठी एक उल्लेखनीय आणि गौरवाची मान उंचवणारी बाब आहे असं या ठिकाणी आज म्हणावं लागेल. तर त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी ऊस तोडणी करणारे या टोळीचे मुकादम पण आहेत. तर तेही आपलं मनोगत व्यक्त करतील. बोलता बोलता मगाशीच ते म्हणाले की साहेब असं ह्या ऊसाला काय दिलं की ऊस वाढायला पण आम्हाला त्रास होतोय. म्हणजे ऊसाला तोडणी खंडके हे भरपूर करतात. तर तेही आपल्याला 1-2 मिनिटासाठी मनोगत व्यक्त करतील. तर आता इथं आपल्याला ऊस तोडणीचे मुकादम की जे ऊस तोडणीचं इथं काम करतात तर तेही आपल्याला सांगतील की त्याने जे ह्या चालू हंगामामध्ये 2-4 ठिकाणी जी ऊस तोडणी केलेली आहे तर तिथला आणि या ठिकाणचा बदल नेमका काय आहे तर ते आपल्याला सांगतील. आम्ही 2 ते 3 पोलाट तोडली. असा एक बी पोलाट तोडला नाही. सध्या 2 कणकेचा तोडला आहे. याच्यात 4 कणके व्हायलेत सारखे. वजनले बी चांगलं आहे. वजन बी द्यायला आहे. धन्यवाद. तर एका ठिकाणी 2-3 किंवा 2च कणके ऊसाचे करावे लागतात आणि या ठिकाणी त्यांना 4 ऊसाचे कणके करावे लागतात. म्हणजे हे 4 कणक्यांचं रहस्य काय आहे की ज्या ऊसाच्या प्लॉटमध्ये एका ऊसाचे 4 कणके करावे लागतात आणि या ऊसांच्या मुळ्या ठासून आणि घासून एकमेकाला राहून मुळीवर मुळी ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी निश्चित त्या ऊसाचं उत्पादन गुंट्याला 2.5 टन आल्याशिवाय राहत नाही. नमस्कार. आज आपण विजय स्वामी यांच्या निलजी येथील प्लॉटवर आहे. आता आपण ऊसाच्या कांड्या मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47. तर एकूण ऊसाला 47 कांड्या आहेत आणि चांगल्या प्रतीचा ऊस आलेला आहे. चांगलं उत्पन्न भेटेल अशी अपेक्षा आहे. तर या ठिकाणी आज आपण या ऊसाच्या पिकांच्याबद्दल एक चांगली माहिती घेतली. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऑर्बिट क्रॉप मायक्रोच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.